शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी। आज पुन्हा असंच आपण एका बागेमध्ये आलो आहे। सगळ्यात महत्त्वाचं अंजनगाव तालुक्यामधील चौसाळा या गावचा ढोरेचा बगीचा आहे आणि सगळ्यात चांगलं या शेतकऱ्याचं इथं नियोजन वाटलं। आज मी बऱ्याचशा या एरियामध्ये बगीचे बघितले, परंतु इथं मात्र या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं पाण्यावर खूप कंट्रोलिंग केलं। एक बाग यांची 6 वर्षांची आहे आणि एक खोळव्याचे झाड आहे। कमी 17-18 वर्षांची ही बाग आहे। आज पाट्याची झाडं पाहिले आणि खोळव्याचे झाडं जरी पाहिले तर गच्च झाडं पालवीनं भरलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण वारंवार तेच सांगत आलो की झाडावर पालवी हे झाडाचा कारखाना आहे, फळाचा कारखाना आहे। कारण एक फळ सांभाळण्यासाठी 60 ते 70 पालवीची गरज आहे आपल्याला। आणि आज आपण जर बघितलं बागा भरपूर निघाल्या, परंतु पालवी नसल्यामुळे आणि वरचं टेम्परेचर बागा कशा खाली येऊन राहिले बऱ्याच जणांच्या लक्षात सुद्धा येऊन नाही राहिलं। ही परिस्थिती कायम आहे। परंतु आज आपण या बागेत जर बघितलं, कारण की बागा तर भरपूर निघाल्या, अथोनात बागा निघाल्या, सार्वत्रिक पूर्ण एरियामध्ये संत्र्याच्या बागा फुटलेल्या आहे। परंतु आज या बागेमध्ये आपण व्हिजिट केली, परंतु या बागेची जर आपण कंडिशन प्रत्यक्ष बघितली तर मात्र या बागेवर पालवीचं प्रमाण एवढं आहे, पानही चवळं आहे, पालवीही भरपूर आहे, गच्च खोळवा आणि पाटा पालवीनं भरलेला आहे। आणि फळाची संख्या आपण डोळ्यानं बघू शकतो का खूप अशी पालवी फळांची संख्या आहे। हरभऱ्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा दाणे आहे आणि मुंगाच्या अवस्थेमध्ये सुद्धा दाणे आहे। हे आपल्या समोर ही परिस्थिती आहे। आणि या बागेचं सर्वात मोठी खोळव्याची बाग आहे। या बागेमध्ये आपण पाहू शकतो जमीन भारीची आहे आणि ह्या एरियात जर विचार केला, हा सार्वत्रिक एरिया पूर्णतः भारीचा येते। इथं सगळ्यात महत्त्वाचा पाणी व्यवस्थापन खूप चांगलं आहे। कारण की आपण सांगतोय शेतकऱ्यांना वरचं टेम्परेचरही पाहायचं नाही, खालची जमीनही पाहायची नाही, काठावरची लाईनही पाहायची नाही। झावीमुळं काठावरची लाईनही सोकल्यासारखी आपल्याला दिसतं। आज या बागेमध्ये जर आपण बघितलं, या शेतकऱ्यांचं त्यामागं सर्वात महत्त्वाचं खूप अतोनात परिश्रम आहे आणि पाणी व्यवस्थापन खूप व्यवस्थित आहे। त्यामुळं मी वारंवार सांगत आलो, आजसुद्धा तोच विषय सांगतो की पाणी व्यवस्थापन हे एक सर्वात महत्त्वाचं व्यवस्थापन आहे। दुसरा व्यवस्थापन संत्र्यामध्ये सिलिकॉनचा आहे। पाणी व्यवस्थापन आणि सिलिकॉन ह्या दोन गोष्टीच्या बेसवर हा संत्रा पूर्णतः उभा आहे। बरेचसे शेतकरी म्हणतात का सिलिकॉन, मी तुम्हाला अजूनही सांगतो का अर्थोसिलेसिक ॲसिड हे संत्र्यामध्ये रिकमेंड केलेलं प्रोडक्ट नाही। कारण की अर्थोसिलेसिक ॲसिडनं त्या फळाला स्कॉर्चिंगही होते आणि पांढरप आल्यासारखंही होते। कारण की सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस फवारणी करतो, ज्यावेळेस कुठलाही संत्र्यावर मॉलिक्यूल घेतो, त्याची पूर्णतः विचारपूस करतो, त्याची विचारणा करतो की सिलिकॉन हे संत्र्यामध्ये बायोजेनिक सिलिकॉन रिकमेंड केलेलं आहे। कारण बायोजेनिक सिलिकॉन हे फळाला आणि त्या पानाला पूर्णतः कोटिंग करते, ट्रेस एलिमेंट म्हणून एक चांगलं काम करते, भौतिक अभौतिक ताण पूर्णतः मेंटेन ठेवतं आणि झाडांमध्ये क्लोरोफिल खूप वाढवतं। झाडाच्या पानाचे साईजही तिथं आपल्याला वाढलेली दिसते। म्हणजे या पद्धतीच्या ज्या काही कंडिशन आहे हे त्यामागे आपल्याला दिसते। सगळ्यात महत्त्वाचं काही शेतकरी म्हणते की मला फवारणी सांगा आणि त्या फवारणीनं पानं चवळे झाली पाहिजे, पालवी वाढली पाहिजे, तूप खाल्ल्यानं रूप काही मिळणार नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं का महत्त्वाचा आधीच शेतकरी हा हवालदिल झाला, खतम झालेला आहे आणि त्याची मानसिकता संत्र्याविषयी सोडा अदर पिकाविषयी ऐकण्याची सुद्धा राहिली नाही। एवढे वाईट दिवस संत्र्याचे आले आहे आणि याचं एकमेव कारण आहे, मी तुम्हाला सांगतो। पहिला विषय भाव वाढ, का कुठल्याच क्रॉपला भाव नाही। दुसरा विषय जर सांगायचा झाला का पाणी व्यवस्थापन, पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे आणि त्या वाढल्या पातळीच्यामुळं आपण अथोनात बागेला पाणी देण्यास सुरुवात केली आहे। आज ही जमीन भारीची आहे, या बागेला 1 महिना जरी पाणी दिला नाही तरी या बागेला काहीच फरक पडत नाही। आपली विषय असा झाला, आपण 15 दिवसाच्या 15 दिवसात, 10 दिवसाच्या 10 दिवसावर अंतरावर पाण्याचं व्यवस्थापन ठेवलं आहे। पाणी जर दिलं नाही, मुंगा एवढ्याले म्हणा, हरभरा एवढ्याले झालं फळं हे खाली येईल, ही आपला सगळ्यात मोठा भ्रम तयार झाला आणि त्याच्यामुळं आपण बागेला अथोनात पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे। मी पुन्हा अजून सांगतो का पाणी व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचं। दुसरा विषय सिलिकॉन हे सगळ्यात महत्त्वाचं। तुम्ही जमिनीमधून जर बायोजेनिक सिलिकॉन वापरता, बायोजेनिक हा मी तुम्हाला घटक फक्त सांगतो का बायोजेनिक सिलिकॉन तुम्ही जमिनीमधून जर देता 45 दिवस तब्बल काम करतं जमिनीमध्ये। आणि फवारणीमधून जर घेतला, कुठलीही कंपनी 21 दिवसाचं ड्युरेशन सांगतं, परंतु 21 दिवसाचं नाही मिळत। तिथं ड्युरेशन आपल्याला
खूप झालं तर 15 दिवसाचं ड्युरेशन मिळतं. त्या पद्धतीनं आपण तिथं व्यवस्थापन करा. आणि ह्या अवस्थेमध्ये दाणे सेट झालेले आहे, जमिनीचं कल्टिवेशन करून टाका. जमीन भारीची असेल, ज्या साईडनं पाण्याचा उतार आहे त्या साईडनं हलकं कल्टिवेशन करून टाका, जेणेकरून पावसाळ्यामध्ये येणारे पाणी हे शेताच्या बाहेर जाणार आहे. तुम्ही जेवढं जमिनीचं मोकळं करता तेवढ्या स्पीडनं झाड न्यूट्रिशन अपटेक करल, इकडे साईजमध्ये फरक पडल. म्हणून त्या पद्धतीनं तिथं त्या पद्धतीचं व्यवस्थापन ठेवा. आणि आपण ह्या शेतकऱ्याचा बघत आहोत, अंजनगाव तालुक्यामधील चौसाळा या गावात आज आपण आहे आणि डोरे यांची बाग आहे. आपण या बागेमध्ये जर पाहिलं, मला तरी असं वाटतं की एरियामध्ये खूप चांगली ही बाग आहे. जास्त झाडं नाही, 250 मला वाटते खोडव्याचे झाडं आहे, 400-500 झाडं हे पाट्याचे झाडं आहे. परंतु शेतकऱ्याचं नियोजन चांगलं आहे आणि त्या नियोजनामुळं झाडावर पालवी तेवढ्या प्रमाणात आहे, झाडांतराची कंडिशनही त्या प्रमाणात आहे आणि हे सगळी कंडिशन आपल्या डोळ्यांसमोर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मागं नुसतं खर्चच नाही तर मेहनत, त्या शेतकऱ्यांचे परिश्रम, ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून आज ही डोळ्यांसमोर आपल्या बाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं नियोजन करणं खरोखर गरजेचं आहे. तुमच्याच एरियामध्ये ही कंडिशन असलेली बाग आहे आणि ट्रीटमेंटच हा विषय नसतं, ट्रीटमेंटच घेतली म्हणून ह्या गोष्टी होतं असंही नसतं. का सगळ्यात महत्त्वाचं, संत्रा शेती करत असताना 25% त्यामधली कमीत कमी माहिती आपल्यालाही असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तिथं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. आज या शेतकऱ्यांनी केलं आणि त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर आहे. आपण या बघू शकतो, आपल्या डोळ्यांसमोर या बागेची कंडिशन आहे आणि त्या पद्धतीने मला तरी असं वाटते का शेतकऱ्यांना करायला पाहिजे, जेणेकरून एकदम मरणाच्या ठिकाणी न जाता कुठंतरी एक चांगला मार्ग मिळेल. आणि मी तुम्हाला सांगतो का पाणी व्यवस्थापन सगळ्या क्रॉपमध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यावर अनुषंगानं त्याच्यावर मोठा भर द्या आणि त्या पद्धतीने नियोजन मला तरी असं वाटते करायला पाहिजे. धन्यवाद.